मैत्रिणींनो, उन्हाळा आला की जसा उन्हाळा आपल्याला हवा हवासा कधी कधी वाटतो, तसंच उन्हामध्ये आपली तब्येत थोडीफार बिघडण्याची शक्यता सुद्धा असते. कारण उन्हाळ्यामध्ये नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये आणि त्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतील याची माहिती करून घेणं खूप गरजेचं असतं. कारण यातलं जर समीकरण बिघडलं तर कुठे ना कुठेतरी आजाराला आपल्याला सामोरं जावं लागतं, आपली तब्येत बिघडू शकते. त्यामुळे या गोष्टी होऊ नयेत याच्यासाठीच घेतलेली खबरदारी काय असली पाहिजे याचाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी उन्हाळ्यात केली पाहिजे ती म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं तुम्ही खाल्ली पाहिजेत. जसं की टरबूज आहे किंवा कलिंगड आहे, काकडी आहे, संत्र, मोसंब यांचा आहारामध्ये समावेश करून घ्या. यामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असल्यामुळे शरीरातलं जे डिहायड्रेशन आहे ते निघून जाऊन हायड्रेटेड आपली बॉडी राहते, डिहायड्रेट आपली बॉडी होत नाही. त्यामुळे हे करायला विसरू नका. दुसरं म्हणजे दही आणि ताक. दही आणि ताकामध्ये प्रोबायोटिक्स मोठ्या प्रमाणात असतं. दही आणि ताक पचन संस्थेसाठी थंडावा देण्याचं काम करत असतं. दुपारच्या जेवणामध्ये 1 ग्लास ताक जर तुम्ही प्यायलात तर तुम्हाला एकंदरीतच खूप एनर्जेटिक वाटतं आणि आपलं शरीर सुद्धा खूप हेल्दी राहतं. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नारळ पाणी. हे सगळ्यांनाच माहिती आहे की नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट नारळ पाण्यामध्ये असतं. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं जे क्षार आहे ते नारळ पाण्यामुळे भरून निघतं. त्यामुळे दर दिवशी एक तरी नारळ पाणी प्यायला विसरू नका. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे पालेभाज्या. दुधी भोपळा, पडवळ, कारलं किंवा कोबी यांच्यासारख्या ज्या भाज्या आहेत ना त्या पचायला हलक्या असतात आणि शरीराला थंडावा देण्याचं सुद्धा काम त्या करत असतात. बरेचदा उन्हामध्ये जास्त हेवी खाल्लं तर आपलं पोट बिघडू शकतं. त्यामुळे शक्यतो हलका आहार घ्यायला विसरू नका. नंतर म्हणजे सत्तू आणि गुळाचं पाणी. ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय असलेली सत्तूचं पीठ आणि गुळाचं पाणी नैसर्गिकरित्या आपल्याला ऊर्जा देतं आणि शरीराला सुद्धा थंडावा देत असतं. उन्हामुळे कमी झालेली जी आपली शुगर आहे ती सुद्धा मेंटेन ठेवायचं काम करत असतं. आता हे सगळे मुद्दे आपण पाहिले. काय करावे, आता काय करू नये यासाठी महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अति मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळले पाहिजेत. तळलेले पदार्थ हे पचायला जड असतात आणि ते शरीरातली उष्णता जी आहे ती वाढवायचं काम करत असतात. यामुळे ॲसिडिटीचं प्रमाण यामध्ये वाढू शकतं आणि उन्हामध्ये आपल्याला याचा जास्त त्रास आपल्याला जाणवू शकतो. त्यामुळे या गोष्टी टाळल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा आवडता चहा आणि कॉफी हे जास्त प्रमाणात घेणं टाळलं पाहिजे. कॅफेनमुळे वारंवार लघवीला जायला होतं. यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याऐवजी तुम्ही हर्बल टी किंवा लिंबू सरबत प्यायलं तर तुमच्या शरीरातलं हायड्रेशन सुद्धा टिकून राहील. त्यानंतर आहे ते म्हणजे उन्हाळा आला की आपण काहीतरी थंड पाहिजे म्हणून थेट कुठलंही कोल्ड्रिंक घेतो आणि ते पितो. पण फ्रीजमधील अति थंड पेय किंवा सोडा तात्पुरता थंडावा देतो, पण ते पचन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतात आणि यामध्ये साखर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आरोग्याला सुद्धा ते हानिकारक असतं. त्याच्यामुळे कोल्ड्रिंक हे अजिबात रेकमेंडेड नाही आहे. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे काही अंशी तुम्ही पाळला पाहिजे तो म्हणजे मांसाहार कमी करायला पाहिजे. विशेषतः रेडमीट जे खात असतात ते रेडमीट पचायला शरीराला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे शरीराचं तापमान जे आहे ते वाढू शकतं. उन्हामध्ये शक्यतो हलके पदार्थ मांसाहारामध्ये सुद्धा हलके पदार्थ तुम्ही घेतले तर काहीही वावगं ठरणार नाही. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे जास्त मीठ, खारट पदार्थ जसं की चिप्स आहे, लोणचं आहे. त्यामुळे काय होतं, शरीरातील पाणी हे शोषून घेतं. यामुळे अधिक आपल्याला तहान लागते आणि आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. पचन प्रक्रिया सुद्धा आपली खालावू शकते. यानंतर काही क्विक टिप तुम्हाला खास समर हेल्थसाठी द्यायचे आहेत. ते म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे पाणी पिण्याची पद्धत. तहान लागण्याची वाट पाहू नका. तासनतास थोडं पाणी तुमच्या शरीरात जायला पाहिजे. कारण कामाच्या व्यस्त शेड्यूलमध्ये तुम्हाला कळत नाही आपलं बॉडी डिहायड्रेट होते, पण ते होऊ नये त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या स्मार्ट वॉचला अलार्म लावून तरी पाणी प्यायला विसरू नका. दुसरं म्हणजे मातीचे माठ. फ्रीजमधील बर्फाच्या पाण्यापेक्षा मातीच्या माठातलं पाणी जे आहे ते आरोग्यासाठी गुणकारी असतं. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर थेट थंड फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा माठाच्या पाण्याला प्राधान्य द्या. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे पुदिनाची चटणी किंवा पाण्यामध्ये पुदिनाची पानं टाकून घेतली तर पोटाचे विकार जे आहेत ते कायमचे दूर होतात आणि शरीराला थंडावा सुद्धा मिळतो. पचायला सुद्धा या काळामध्ये पुदिना फार उपयुक्त ठरत असतो. त्यामुळे हे जे काही टिप्स आहेत, काय करावं काय करू नये या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पण ज्या माहीत नाही आहेत त्या माहिती करून घ्या. या उन्हाळ्यामध्ये फिट आणि फाईन राहायचं असेल आणि हा उन्हाळा एन्जॉयही तुम्हाला करायचा असेल तर या गोष्टीचं नक्की विचार करा. कारण आपण उन्हाळा आला की आपण बाहेर फिरायला जातो, सहलीला जातो, सुट्ट्या लागतात. मग अशा वेळेस आपला स्वतःवरचा जो ताबा आहे तो सोडू नका. कारण यामुळेच कुठे ना कुठेतरी मग छोट्या मोठ्या शरीराच्या अडचणी आपल्याला जाणवतात आणि मग आपल्या सगळ्या मूडचा सुद्धा फियास्को होतो. त्यामुळे हे सगळं होऊ नये यासाठी या छोट्या टिप्स फॉलो करा. भरपूर पाणी प्या. डिहायड्रेट बॉडी होऊ नये याची काळजी घ्या
आणि लोकमत सखीवरती असंच प्रेम करत राहा.